सुप्रभात मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे रेवा ही अभिला कॉल करते तर अभिचंही लक्ष नसतं. तर अभि हा सगळा छकुली आणि आरतीमध्ये गुंगलेला असतो. तर अक्षय त्याला जागं करतो आणि बोलतो की अरे फोन वाजतोय बघ. तर इकडे फोन काढल्यानंतर रेवाचा कॉल बघून इकडे अभि हा कोमात जातो आणि तो कॉल नाही उचलत तिचा. तर आरती बोलते की अरे उचल ना कॉल, कट का करतोय, फक्त कटच करतोय कॉल. तर लगेच इकडे अभि बोलतो की अरे काय नाही, एवढं इम्पॉर्टंट नव्हता, ते आपले कंपनीवाले ना तेच कॉल करतात फक्त. तर इकडे रमा ही सांगते की मग आरती वहिनी तुम्ही कधी येणारे घरी, कारण आम्हाला आता छकुलीसोबत खेळायचं आहे. तर आरती सांगते की मला तर यायचं आहे पण माझा इथनं पायच हलत नाही. तर अभि सांगतो की हो तू इथनं निघून पण नको येऊ, कारण मला पण असं वाटतंय की 2-3 दिवस तू इथंच थांबावं आणि मी पण तुझ्यासोबत थांबतो, म्हणजे तुझी पण मी थोडी काळजी घेईल ते. तर लगेच अक्षय सांगतो की तुला तर थांबायलाच हवं. तर लगेच इकडे रमा सांगते की चला आरती वहिनी आम्ही निघतो, कारण आता घरचे गेलेत की आम्ही पण इथनं निघून जातो. तर जाता जाता इकडे अभि सांगतो की आता तुम्ही चाललेच तर एवढं सांगून जातो की इथे आता छकुलीसाठी एक चांगलं नाव सुचवा काकी काकूनी, ओके. तर लगेच इकडे आरती सांगते की हो ते काम करा तुम्ही प्लीज, आणि एक मस्त नाव आठवत. तर इकडे दोघेही अक्षय आणि रमा खुश होऊन हो बोलतात. तिथनं रमा आणि अक्षय निघून जातात. तर इकडे गाडीमध्ये रमा मनातल्या मनात बोलते की यांना भूक लागलेली असेल, कारण यांनी काहीच खाल्लेलं नाहीये. तर इकडे रमा ही त्याला चिक्की खायला देते. तर इकडे अक्षय तो खात असतो. तर इकडे घरी आल्यानंतर रमा आणि अक्षय तो धागा तोडणार, तेवढ्यातच तिथे आई आजी आणि सीमा तिथे येतात आणि बोलतात की ते तुम्हाला माहिती आहे का मी आजी झाली. तर ते ऐकून इकडे सगळ्यांनाही आनंद होतो आणि ते बोलतात की आम्ही जाऊनही आलो. तर सीमा सांगते की एवढं लवकर नंबर लावला का तुम्ही. तर आईजी सांगते की आता तुम्ही दोघे घरी थांबा, आम्ही सगळे भेटून आलो. ते पुढे गेलेत फक्त सगळे, आम्ही दोघीच राहिलो मागे, आम्ही पण जाऊन आलो. तर सीमा सांगते की 1 मिनिट, पण हाताला काय करून घेतलंय तुम्ही. तर अक्षय सांगतो की ते मी नंतर सांगेन तुला, आधी तू जाऊन ये. तर जाता जाता आयाजी सांगून जाते की आता याच्यानंतर ना तुमचाही नंबर आहे. तर लगेच सीमा सांगते की यांची तोंड बघून असं वाटतंय की यांनी टेन्शन घेतलंय, पण टेन्शन नका घेऊ, आत्ता नाही, ते नंतर थोडा विचार करा फक्त. तर ते बोलून तिथनं त्या दोघी निघून जातात. तर इकडे जोराजोरात वादळ सुरू झालेलं असतं. तर तेवढ्यात तिथं वरून हे गोण्या पडत असतात. तर तिकडे ते गोण्या पकडून त्यांचं ते हाताला ती दोरी बांधलेली असते, त्यात ते गुंतलेली असतात. तर इकडे त्याच्यानंतर एक दुसरी ओढणी पडते आणि ती डायरेक्टली रमाच्या डोक्यावर पडते. तर तिला काढता येत नसते. तर रमा इकडे काढतायचा प्रयत्न करते. तर अक्षय ती ओढणी काढतो. इकडे मनातल्या मनात रमा ही सांगते की आम्ही यांनी जर एक पाऊल पुढे टाकलं तर आमचं नातं हे घट्ट होईल. तर अक्षय मनातल्या मनात बोलतो की जर आम्ही शरीराने तर खूप जवळ आलोय पण मनाने आम्ही खूप दुरावलोय अजून. इकडे आतमध्ये आल्यानंतर पंकज हा त्यांचीच वाट बघत असतो. तर पंकज बोलतो की बरं झालं तुम्ही आला, माझं ऐका तुम्ही, काही व्हायच्या आतच मी इथनं निघून जातो आणि आत्तापर्यंत त्या पोलिसांच्या डोक्यामधनं हे सगळं निघूनही गेलं असेल. तर अक्षय सांगतो की पण तुम्हाला असं डायरेक्टली बाहेर काढता नाही येणार, काहीतरी प्लॅन करून तुम्हाला बाहेर काढावं लागणार, नाहीतर त्यांना संशय येईल आणि तसं पण शशिकांत मुकादम अजून बरा नाही झालेला. तर ते ऐकून इकडे पंकज सांगतो की काही पण करा, कारण मला माझ्या देशी. तर ते ऐकूनच इकडे सगळ्यांना धक्का बसतो. तर पंकज सांगतो की माझ्या देशी बायकोमुळे मला इथे तिचा घोर लागलाय, मला तिची खूप काळजी वाटते, मला तिला भेटायला जायचे, म्हणून फक्त तिलाच भेटायचे, बाकी काही करायचं नाही. ते बोलून पंकज तिथनं निघून जातो. इकडे त्यांच्या गप्पा सगळ्या ह्या अथर्वाने ऐकून घेतलेल्या असताना तो मनातल्या मनात सांगतो की म्हणजे ह्या ढोंगी बाबाला, म्हणजे याच्यामध्ये तर एक पंकज काकांनी लपवून ठेवले वाटतं यांनी. मला वाटलं होतं आता रेवा इथनं गेली म्हणजे मला आराम तरी भेटेल, पण ते काही झालं नाही. आता परत कामाला लागावं लागणार. आता ती घरची बुळबुळ परत आली की म्हणजे हे रमा आणि अक्षयच्या मागे लागन, पण मला यांना जवळ येऊन नाही द्यावा लागल. हे जर जवळ आले तर सगळं वाटोळंच होईल माझ्या प्लॅनचा, म्हणून यांना कसंही करून जवळ नाही येऊन देणार मी. आता चला, आरामाची वेळ संपली, आता परत काम सुरू झालं. तर इकडे अभि हा रेवाला कॉल करतो. तर रेवा सांगते की तू माझा कॉल का नाही उचलत होता, तू मला एवढ्या लवकर विसरला का. तर अभि सांगतो की 1 मिनिट, असं काही झालेलं नाहीये, मी इकडे आपल्या घरी नाहीये, मी आरतीच्या घरी होतो म्हणून कॉल नाही उचलता आला मला. पण एक गुड न्यूज भेटली आहे मला, मी बाबा झालोय रेवा. तर लगेच इकडे चिडचिड करत रेवा सांगते की मग मी काय करू. तर ते ऐकून इकडे लगेच अभि सांगतो की 1 मिनिट, मला वाटलं होतं की तू असं ही गुड न्यूज ऐकून तू आनंदीन खुश होशील, पण तू तर माझ्यावरच चिडती, जाऊ दे, त्याच्यात तुझा तरी दोष काय.
तर रेवा सांगते की असं काही नाही आहे, मी खुशच आहे, पण मला एवढंच सांगायचं आहे की मी आता रस्त्यावर आले आणि मला माझ्या मम्मीच्या घरी जायचं आहे, पण माझ्या आईला पण त्या एडीनी अटक केली म्हणून मला कोणी घरही देत नाही. आता मी काय करू? तर अभि सांगतो की म्हणजे मी घरी एक दिवस नव्हतो तर तुला बाहेरही काढून दिलं म्हणजे तू आता रस्त्यावर आहे का? तर लगेच इकडे रेवा हो बोलते आणि ती बोलते की जाऊ दे, मी माझं मॅनेज करेल, तू नको टेन्शन घेऊ. तर अभि सांगतो की नाही नाही, याच्यामध्ये तुझी बिलकुल चुकी नाही आहे आणि घरच्यांनी तुला असं कसं घराबाहेर काढून टाकलं. तर इकडे लगेच रेवा सांगते की आता ते सांगायला माझ्यामध्ये कॅपॅसिटी उरलेली नाही आहे. तर लगेच इकडे अभि सांगतो की बरं जाऊ दे, पण तू आजची रात्र काय करणार आहे? तर रेवा सांगते की मला काही कळतच नाही आहे. तर लगेच अभि सांगतो की बरं मी तुला सांगतो की तू माझा एक मित्राचं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये तू थांब. तर ते ऐकून इकडे रेवाला हा आनंद होतो. तर अभि सांगतो की मी तुला ॲड्रेस सेंड करतोय, तू जस्ट आता तिथे जा आणि तिथे आजची रात्र राहणार. तर उद्या आपण भेटू, मग बघूयात काय करू, काहीतरी नाहीतर मॅनेज होईलच काहीतरी आपलं. तर इकडे कॉल ठेवल्यानंतर रेवा ही मनातल्या मनात बोलते की अभि तू किती चांगला आहे रे, मला वाटलं होतं की ह्या घरातलाच फक्त तू माझा खूप मोठा पैदी, कारण मी तुला कशाही डायरेक्शनने ना वळू शकते, कधी पैदा तर कधी घोडा तर कधी उंट. तर इकडे रमा आणि अक्षय आवरत असतात. तर तिथे रमा सांगते की तुम्ही आपलं रुसणं प्लीज बाजूला ठेवून तुम्ही काहीतरी बोलान का, कारण किती दिवस आपण असेच गप्प राहणार आहोत. तर इकडे अक्षय सांगतो की मग आता तुझ्यासोबत बोललो तर ते तोच विषय काढणार ना की असं झालं, त्या रेवाने असं केलं तसं केलं, त्या अथर्वला बाहेर काढूयात घराबाहेर, तू चुकीचा आहे म्हणून फक्त एवढंच बोलणार ना तू? तर रमा सांगते की हो मग ते बरोबरच आहे ना, तुम्ही त्या चुकीच्या अथर्वची बाजू घेताय, कारण जे मी बघितलंय ना ते तुम्हाला आता मी कसं समजावू? तर अक्षय सांगतो की मला ते समजवायची गरज नाही आहे, कारण तू हे रेवाची बाजू घेतलेली आहे म्हणून ते सत्य काय बदलणार नाही आहे, मग मला काय बोलण्यात इंटरेस्टही नाही आहे त्यात. तर लगेच रमा सांगते की मग तुम्हाला त्याची अथर्वची बाजू घ्यायची असेल तर मला देखील बोलण्यात काही इंटरेस्ट नाही. तर इकडे त्यांच्या गप्पा बाहेरून अथर्व हा ऐकत असतो. तर अथर्व सांगतो की असेच दोघेही भांडत राहा म्हणजे माझे कष्ट कमी होतील. तर तेवढ्यात तिथनं खाली मयुरी येते. तर मयुरीला बघून अथर्व बोलतो की तू काय करते इथे, तू नाही गेली का बाळाला बघायला? तर मयुरी सांगते की तो आनंद मला भेटतच नाही, कारण मी त्यांच्यासाठी अडचण आहे ना. तरी गप्प बसली ना मी, तरी सगळ्यांना कळतच, समजलं ना. तर ते ऐकून इकडे अथर्व सांगतो की अरे असं काही नाही आहे, तू चिल कर, आणि उलट मी ऐकलंय की तू असं तुझ्या मुलीला एवढी मोठी फक्त तूच वाढवतीये फॉर नो एनी सपोर्ट. तर ते ऐकून इकडे मयुरी हसते. तर अथर्व सांगतो की मला असं कळलं आहे की तुझं शिक्षणही खूप झाली, MBA केलं आहे ना तू? तर मयुरी सांगते पण काही त्याची काहीच हेही नाही आहे ना, मला सपोर्टही नाही आहे त्या MBAचं एवढं स्टडी करून देखील, कारण एवढा मोठा घरचा बिझनेस आहे तरी पण मी घरीच थांबलेली आहे, कारण सगळ्यांना त्या अक्षयचंच कौतुक आहे. तर लगेच अथर्व सांगतो की असं काही नाही आहे, ह्या घरावर पण तुझा अधिकार आहे आणि तुला ते राईट्स भेटायला हवेत. तर मयुरी त्याला समजावते की अरे जर एकदा मुलगी लग्न करून त्याच्या सासरी गेली ना, तर ह्या माहेराला ना ती परकी झालेली असते, म्हणून तिचा काही संबंध नसतो. तर अथर्व सांगतो की अरे हे 1857 डायलॉग्स मारतीये तू, असं काही नाही आहे. आताच्या सगळ्याच मुलींवरला त्यांच्या घरावर हक्क असतो आणि राईट पण असतो, म्हणून त्या राईट्सवर तुला क्लेम करावं लागणार, म्हणून त्याच्यासाठी मी मदत करेन तुला. तर मयुरी सांगते की तू खरंच मला मदत करणार? तर इकडे ते बोलून इकडे अथर्व सांगतो की हो, एक मित्र म्हणून मी तुझी खूप मदत करेन. तर हसूनच इकडे मयुरी सांगते की मग जर आता तू जे काही सांगा ना ते मी करेन. तर अथर्व सांगतो की मी तुला सांगेल, फक्त तू पेशन्स ठेव. तर ते बोलून नंतर इकडे मयुरी ही खुश झालेली असते. तर इकडे दुसऱ्या दिवशी अय्याजी सगळ्यांना सांगत असते की मी तुम्हाला आता एक एक काम देते. तर इकडे अय्याजी ही पहिली रमाकांतला सांगते की तू ते आजूबाजूला ते झाडं आहेत ना ते दूरच ठेव, कारण डास आलेले आतमध्ये नको यायला. आणि जान्हवी सांगते की आणि ते बाळाला लागण्यासाठी ते गार्ड्स भेटणार ना, ते पण आणूयात आपण. तर अक्षय सांगते की हो, ते काम मी करतो. तर इकडे अय्याजी ही आनंदला सांगते की आणि तू ना ते मागच्या त्या सगळ्या खिडकीच्या जाळ्या आहेत ना ते बदलावं लागेल, ते तू करून घे. तर आनंद सांगतो की हो, ते आज रात्रीपर्यंत झालं असं समज. तर सीमा सांगते की आणि ते बाळाला दुपटे वगैरे ते बनवायला ना मी रमाकडे काम देते. तर रमा सांगते की हो, मी एकदम नीट करेल ते. तर सीमा सांगते की आणि आपलं घरही सॅनिटाईज करून घ्यावं लागेल. तर इकडे अक्षय सांगतो की त्याच्या आधी मी लिस्टच करून घेतो. तर आनंद ही सगळं लिस्ट करण्यात सगळं सांगत असतो. तर सीमा सांगते की आणि ती पावडर असते ना ती पण लावा, आणि तुला ते कपडे देते थोडे, तेही तू टेलरकडे दे शिवायला, म्हणजे लवकर होतील. तर सीमा रमाला घेऊन तिथनं ते साड्या काढायला घेऊन जाते. तर इकडे दुसऱ्या दिवशी रमा ही कुठेतरी गेलेली असते.
तर तिच्या मागे अक्षय आणि अथर्वसुद्धा तिचा पाठलाग करत तिथे आलेली असते. तर कॅफेमध्ये ती बसून असते. तर इकडे अक्षय सांगतो की आता ही इथे कोणाला भेटायला आली असेल. तर आता तेवढ्यात तिथे रेवा येते. तर रेवा ही त्यांना दोघांना बघते. तर इकडे चिडचिड करतच अक्षय सांगतो की म्हणजे ही रेवाला भेटायला येते असते की. तर लगेच तर इकडे अजून अथर्व हा त्याच्यामध्ये पाणी घालत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.